एका कढईत तेल घ्यायचं आहे, थोडेसे जिरे घालायचे, थोडासा कढीपत्ता घालायचा, हे खोबरे, काजू, बेदाणे, परत मिरची, आलं घातलेला मसाला तयार केलाय तो घालायचा आहे. त्यात शाबू भिजवलेले घालणार आहे. दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. मस्त वेगळी खिचडी तयार, मस्त खिचडी झालेली आहे. तुम्ही अशी करून बघा. सर्व मसाला आधी तयार करून घ्यायचा आणि फोडणीत कढीपत्ता, जिरे घालून दाणे भिजलेले घालायचे आणि आता दह्यासोबत सर्व करायचे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा.